नमो नमः छात्राः। अद्य वयं समाहारः द्वन्द्वः नाम समासं पठितुं प्रारंभं कुर्मः। बघा, इतरेतर द्वंद्व समास आपण पाहिला। दोन भिन्न पद जेव्हा एकत्र येतात तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होतो आणि ते एकत्र येण्याला कुठलेही दोन भिन्न सारख्याच महत्त्वाचे शब्द एवढंच बंधन आहे, बाकी त्याच्यामध्ये काही वेगळा क्रायटेरिया नाही। मात्र त्यात द्वंद्व समासाचाच प्रकार असलेला समाहार द्वंद्व याच्यामध्ये मात्र तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींचाच समाहार द्वंद्व समास होतो। कोणत्या गोष्टींचा समाहार द्वंद्व समास होतो तर बघा की ज्या प्राण्यांचं एकमेकांशी हाडवैर असतं। हाडवैर शब्द ऐकलाय का? हाडवैर असणं म्हणजे एकमेकांचे जन्मजात शत्रू असतात ते, म्हणजे कुत्रं आणि मांजर आणि उंदीर, वाघ आणि शेळी धरले की एकमेकांना खायलाच बघतात ते, एकमेकांना मारायलाच बघतात ते, हो की नाही? मग हे जे जन्मजात हाडवैर असणारे प्राणी आहेत यांचा समाहार द्वंद्व समास होतो। याच्यामध्ये दोन भिन्न पदच आहेत, पण हे भिन्न पद यानी पक्के ते त्या हाडवैर असणारे प्राणी। त्यानंतर अजून कोणाचा होतो तर आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, हात, पाय, तोंड, नाक, शरीराचे कुठलेही अवयव जेव्हा तुम्ही एकत्र घेणार तर तेव्हा त्यांचा होणार समाहार द्वंद्व समास। येते लक्षात? त्यानंतर अगदी जे सूक्ष्मजीव आहेत, अगदी सूक्ष्मजीव, त्या सूक्ष्मजीवांचा सुद्धा समाहार द्वंद्व समास होतो। त्यानंतर जे नेहमी एकमेकांच्या सानिध्यातच असतात, म्हणजे हळद म्हटलं की कुंकू आठवतं, कळतंय? हळद म्हटलं की कुंकू आठवतं, दूध म्हटलं की साखर, तिळगुळ, असे जे सारखे सहवासातले शब्द आहेत याला शब्द संस्कृतमध्ये वापरतो नित्य साहचर्य, म्हणजे जे नेहमी एकमेकांच्या साहचर्य म्हणजे सहवासातच असतात, जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे असं म्हणा ना, येतं लक्षात? त्यांचा होतो समाहार द्वंद्व समास। प्रामुख्याने तुम्हाला पुस्तकामध्ये समाहार द्वंद्वची जी काही उदाहरणं येणार आहेत ही म्हणजे जशा धड्यांमध्ये जी वेगवेगळी उदाहरणं येतात ती बऱ्याचदा हाडवैर असणाऱ्या समाहार द्वंद्व समासाचीच जास्त येतात किंवा शरीराच्या अवयवांची येतात। येते लक्षात? अशा पद्धतीने समाहार द्वंद्व समास तुम्हाला ठराविक गोष्टींसाठीच वापरायचा आहे। पुस्तकांमध्ये धडे जे असतात त्या धड्यांमध्ये जे वेगवेगळे समास तुम्ही अभ्यासता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त द्वंद्व समासाचं जर उदाहरण बघायचं झालं तर इतरेतर द्वंद्व समासच खूप असतो। समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं खूप कमी आहेत, पण जी असतील ती सुद्धा ही हाडवैर असणारे किंवा शरीराचे अवयव असणारे यांचा जास्त असतो। याचा अर्थ बाकीचे नसतात असं नाही, प्रमाण कमी आहे। येते लक्षात? तर मग आपण साधारणतः 2-3 क्रायटेरिया याचे ठरलेले आहेत। 2-3 गोष्टींचा जो समाहार द्वंद्व समास होतो हे उदाहरणं जर तुम्ही अशी लक्षात ठेवली तर ते जास्त सोपं ठरेल। बाकीच्या सगळ्याचं होतं ते काय, इतरेतर द्वंद्व समास। मग आता कसा असतो, आधी इथं दिलेली उदाहरणं आपण बघूयात आणि मग कसं त्याचा विग्रह होतो काय ते तुम्हाला मी समजावून सांगते। बघा, आता तुमच्या लक्षात येते, समोर उदाहरण तुम्हाला दिसते, मूषक मार्जारम आणि इथे शब्द काय वापरला, जात वैरत्वम। मी तुम्हाला हाडवैरी जो शब्द मराठीमध्ये वापरला जातो तो सांगितला, जात वैरत्वम म्हणजे हे जातवैरी आहेत, हाडवैरी आहेत एकमेकांचे। येते लक्षात? तर त्यांचा होतो समाहार द्वंद्व समास। तसेच इथे पण शेजारी तुम्हाला उदाहरण दिसतंय हस्तपादम, शरीराचे अवयव, त्याचा पण तो होतो समाहार द्वंद्व। आता याचा विग्रह कसा होतो आणि समस्त पद कसं तयार होतं तो नियम आपण आता पाहूयात। आता समजावून देते तुम्हाला मी, बघा। आता मूषक मार्जारम, मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः म्हणजे काय तर मांजर आणि उंदीर यांचा समाहार म्हणजे समूह, समाहार म्हणजे समूह, यांचा समाहार म्हणजे समूह आहे। म्हणजे आपण कुठल्या एका विशिष्ट मांजरीबद्दल आणि कुठल्या एका विशिष्ट उंदराबद्दल बोलतो का? नाही, कुठलाही मांजर कुठलंही उंदीर हा अर्थ असतो त्याच्यामध्ये, आणि म्हणून मांजर आणि उंदीर यांचा समूह त्यांच्याविषयी आपण बोलतो असा याचा अर्थ असतो।
कळतंय? आता विग्रह करताना बघा ना तुम्ही, इतर द्वंद्व समासामध्ये बघितलं तसंच आहे. प्रत्येक पद प्रथमा विभक्तीमध्ये बघा, मूषकः च आणि मार्जारः च. प्रत्येक पद प्रथमेत, प्रत्येक पदानंतर च. इतर द्वंद्व समासासारखं दिसतंय की नाही? अगदी बरोबर. पण तिथंच मर्यादित आहे का ते? नाही. त्याच्या पुढे आहे एतयोः समाहारः. हा शब्दप्रयोग समाहारमध्ये आवश्यक आहे आणि इथेच त्यांचं वेगळेपण आहे. कळतंय? एतयोः समाहार म्हणजे या दोघांचा समूह. मांजर एकच आहे ना, मांजर आणि एकच उंदीर आहे. प्रतिनिधित्व सगळ्यांचं करतात पण एक वचन आहे म्हणून एतयोः म्हणजे या दोघांचा. कारण एक आणि एक दोन झाले म्हणून एतयोः समाहारः. आलं लक्षात? आता मी जर इथं असं लिहिलं मूषकाः च मार्जाराः च, चालेल का? होय, चालेल. कळतंय? आणि इथं मात्र पुढे एतयोः नाही येणार बरं का. याच्या पुढे येणार, इथं लिहिता येत नाही, मी इथे लिहिते बघा, एतेषां समाहारः. आता मी एतयोः नाही वापरलं, एतेषां वापरलं. एतेषां का वापरलं? तर अनेक उंदीर आणि अनेक मांजर यांचा समूह आहे ना तो. मग इथं अनेक जण झाले म्हणून एतेषां हे बहुवचनी रूप मी वापरलं. एतस्य एतयोः एतेषां षष्ठी. आलं लक्षात? हा फरक आहे. म्हणजेच बघा तुम्ही, मी तुम्हाला काय सांगितलं, हाही विग्रह बरोबर आहे आणि हा बहुवचनाचा सुद्धा विग्रह बरोबर आहे. फरक फक्त हे जर एक वचन आहे तर इथं एतयोः आलं आणि हे जर बहुवचन असेल तर इथं एतेषां हे बहुवचनाचं रूप आलं. पण या दोन्हीचाही विग्रह हा एकच आहे हे लक्षात ठेवा. काय सांगितलं मी? मूषकः च मार्जारः च किंवा मूषकाः च मार्जाराः च या दोन्हीचाही समस्त पदम हे एकच आहे, मूषक मार्जारम. का? कारण समाहार द्वंद्व समास हा नेहमी नपुसकलिंगी एकवचनीच असतो. मार्जार अकारांत नपुसकलिंगी शब्द कोणता? वन. त्यामुळे तो नपुसकलिंगी एकवचन म्हणजे वनम, त्यासारखा तो होणार मार्जारम. आलं लक्षात? म्हणून तुम्ही समास हा नेहमी नपुसकलिंगी एकवचन आहे. त्याच्यात पद किती का असे ना, दोन पद असू द्यात नाहीतर बहुवचनी असू द्यात, समास समस्त पद हे नेहमी एकवचनी असणार, नपुसकलिंगी. म्हणून विग्रह कुठलाही चालतो कारण समस्त पद ठरलेलं असतं. आलं लक्षात? तसंच दुसरं उदाहरण पहा, हस्तपादम. आता याच्यामध्ये बघा शब्द बघा, हस्तपादम नपुसकलिंगी एकवचनी वनमसारखा. आता याच्यामध्ये किती पद आहेत बघा ना, 2 पाय आणि 2 हात दिसत आहेत तुम्हाला इथे, बरोबर आहे. हस्तौच पादौच आणि मग किती झाले? 2 हात आणि 2 पाय, 4 झाले ना. म्हणून इथे एतेषां शब्द आला बघा, बहुवचन. एतेषां समाहारः. इथे लक्षात? आपल्याला 2 हात आणि 2 पाय असतात. जर कोणाला तुमच्यापैकी असतील जास्त पाय तर इथं पादा आल्या तुम्ही, चालतंय. कळतंय? त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला इथं जर हत्तीचं चित्र दिलं तर हत्तीला हात नसतात, त्याच्यामुळे नुसतं पादा हा येईल तिथं. मग तुम्हाला एखादा अजून तिथं देतील सोंड म्हणजे शुंडा. मग तिथं उदाहरण येईल ते शुंडाच पादाहाच एतेषां समाहारः. येते लक्षात? त्यामुळं शरीराचे अवयव कोणाचे आहेत त्याच्यानुसार साधारण तो विग्रह असतो. कळलं? तर समजतंय हे उदाहरण? नपुसकलिंगी एकवचन कसं करणार? हस्त पाद एकत्र शब्द लिहिला बघा, हस्त पाद आणि तो येणार तुमच्या वनमसारखा हस्तपादम. आलं लक्षात? या पद्धतीने बघा. अजून उदाहरणं आहेत ही तुम्हाला मागाशी मी सांगितलं ना, सूक्ष्मजीव. आता इथे युकालिक्षम उदाहरण दिले पहा. युकालिक्षम म्हणजे उवा आणि लिखा. युकाहाच लिक्षाहाच एतासां समाहारः. येते लक्षात? स्त्रीलिंगी शब्द म्हणून तो एतासां झाला. पुढे आहे हरिद्रा कुंकुम, कुंकुमम. आता यांच्यामध्ये काय संबंध सांगितला आहे? नित्य साहचर्य, एकत्र असतात नेहमी. हळद कुंकुम. हरिद्राच
कुंकुमम च एतयोः समाहार. 2 आहेत म्हणून एतयोः. आणि याचं असंच येणार, याचं बहुवचन करायचं नाही आपल्याला. त्यानंतर दुग्ध शर्करम, दुग्धम च शर्करा च एतयोः समाहारः. आलं लक्षात. इथे पण 2च घटक आहेत म्हणून 2 पदं आहेत म्हणून एतयोः. आणि तिलगुडम, तिलाहा च गुडः च, अनेक तीळ आहेत ना म्हणून तिलाहा च गुडः च एतेषां समाहारः. आलं लक्षात. काय शिकतोय आपण बघा, इथे नियम तुम्हाला दिलेला आहे लिहून. आपण शिकतोय समाहार द्वंद्व समास. काय सांगितलं या समाहार द्वंद्व समासामध्ये, तर विग्रह इतरेतर द्वंद्व सारखाच होतो, बरोबर आहे. फक्त एतयोः समाहारः किंवा एतेषां समाहारः असा शब्दप्रयोग करायचा. जर द्विवचनी असेल, बघा जर द्विवचनी असेल, एक मूषक एक मार्जार, तर एतयोः. जर बहुवचन असेल, 2 पेक्षा जास्त असतील, तर एतेषां समाहारः. बरोबर आहे. समाहार द्वंद्व समास होतो कोणाचा, तर हाडवैर असणारे प्राणी, शरीराचे अवयव, सूक्ष्मजीव आणि नेहमी सहज एकमेकाच्या सानिध्यात असणारे शब्द, त्यांचा होतो समाहार द्वंद्व समास. आलं लक्षात. तर आता इथे तुम्हाला नियम लिहून दिलेला आहे बघा मी. एतस्मिन् समासे विग्रह समये इतरेतर द्वंद्व समासानुसारेण शब्दान् योजयित्वा द्विवचनार्थम एतयोः समाहारः तथा बहुवचनार्थम एतेषां समाहारः उपयोजनीयम. उपयोजनीयम पाहिजे होतं, उपयोजनीयम झाले ते, उपयोजनीयम असं करा बरं का ते. लक्षात आलं का काय सांगितलं. इतरेतर द्वंद्व समासाप्रमाणे विग्रह होणार आणि द्विवचन असेल तेव्हा एतयोः समाहारः बघा, आणि बहुवचन असेल तेव्हा एतेषां समाहारः असा प्रयोग करायचा. आणि समस्त पद हे नेहमी नपुसकलिंगी एकवचनीच असतं. हस्तपादम, मूषकमार्जारम, दुग्धशर्करम, तिलगुडम. येते लक्षात या पद्धतीने. तर इथे तुम्हाला मी अजून एक उदाहरण देते बघा. हाडवैर असणारे प्राणी, मूषक मार्जार तर माहिती तुम्हाला. अजून एखादं सांगू. अहिनकुलम सांगते बघा. अहिनकुलम. मग आता अहिनकुलम मध्ये अहि म्हणजे साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. साप आणि मुंगुसाचं हाडवैर असतं. मग आपण आता विग्रह करताना कसा करायचा. समस्त पद तर तुमचं नपुसकलिंगी एकवचनी असतं, ते वनमप्रमाणे नकुलम झालं, बरोबर. आता विग्रह कसा करायचा. अहि च नकुल च, बरोबर आहे. आणि एतयोः वापरायचं आपल्याला. जर हे 2 एकवचनच घेतलं आपण तर एतयोः येईल इथं. एतयोः समाहारः. मग आता परत लिहिते बघा. अहि च नकुल च एतयोः. मला इथे व्यवस्थित लिहिता येत नाही हा, तुम्ही मी वाचते म्हणते तर समजून घ्या. एतयोः समाहारः. आता जो हा अहि शब्द आहे हा कोणानुसार चालेल. साप पुल्लिंगी, बरोबर आहे. सर्पशब्द पुल्लिंगी. मग अहि शब्द कोणानुसार चालेल. अहि ई कवी, कवी इकारांत पुल्लिंगी शब्द, कवी ही, त्यामुळं अहि ही, बरोबर आहे. नकुल शब्द कोणानुसार चालेल. तो नकुल देवप्रमाणे, देवः नकुलः. त्यामुळे विग्रह काय झाला तुमचा. अहि ही च नकुलः च एतयोः समाहारः. आलं लक्षात. आणि बहुवचन घेतलं तर चालेल का इथे. हो चालणार आहे. अहिचं बहुवचन काय येईल. कवीही, कवी, कवयः. त्याप्रमाणे अ ह य ह च न कु ला हा च. आणि एतयोःच्या जागी काय येईल. एतेषां समाहारः.
आणि या दोन्हीवरून तयार होणारा समस्त पद एकच, नपुंसकलिंगी एकवचनी. ते काय येणार? अहि न पु लम, नपुंसकलिंगी एकवचन. कळालं? अजून एक उदाहरण तुम्हाला या पद्धतीचं देते, शरीराच्या अवयवांचं. कोणतं घेऊयात? हां, असं असतं बघा. हस्त, पाद, मुख, हां, आणि नपुंसकलिंगी एकवचनी म्हणून मग. बघा, हस्तपाद मुखम प्रक्षाल्य भोजनम कुरु, असं आई सांगते. काय सांगते आई? हस्तपाद मुखम प्रक्षाल्य भोजनम कुरु. म्हणजे काय? हात, पाय, तोंड धुवून जेवण कर. कळते? मग त्याचा विग्रह कसा करणार? तर हात किती आपल्याला? 2. मग कसं लिहायचं आपण? हस्तौ छ. पाय किती आपल्याला? 2. पादौ छ. तोंड किती आपल्याला? 1. त्यामुळं मुखम नपुंसकलिंगी शब्द आहे. मुखम च. किती झाले? 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे जास्त झाले. एतेषाम समाहारः. आलं लक्षात? या पद्धतीने असा विग्रह करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे मग तुम्हाला तो सोपं वाटेल. तर आता बघा, इथे तुम्हाला मी अभ्यास दिलेला आहे. तालिकाम पूरयत. परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाणार आहे. अशी तालिका दिली जाईल आणि गाळलेल्या जागा तुम्हाला भराव्या लागतील. कुठे कुठे गाळलेली जागा आहे पहा. आधी तालिका कशी आहे ती सांगते. समस्त पद, विग्रह वाक्य म्हणजे विग्रह करायचा, आणि समासाचं नाव. तर मग आता कौरव पांडवाहा, इथे त्याचा विग्रह सांगू का? एक सांगते, उदाहरण देऊन सांगते. कौरव पांडवाहा विग्रह काय आहे तो तुम्हाला करायचा, आणि नाव दिलेलं इथे. एका गाळलेल्या जागेला 1 मार्क असतो. आलं लक्षात? मग आता कौरव पांडव किती आहेत? जास्त आहेत, म्हणून तो समास बहुवचनी झाला. मग विग्रह करताना काय येईल? कौरव, देवसारखा चालणार आहे तो. कौरवाहा च, पांडवाहा च, इतरेतर द्वंद्व. जी गाळलेली जागा आहे ती भरायची. मग इथे ही गाळलेली जागा आहे, इथं ही आहे, इथे ही आहे, आणि या इथे दोन्ही तुम्हाला भरायला दिलेले आहेत. नाव पण लिहायचं आहे आणि विग्रह पण करायचा आहे. आलं लक्षात? 6 उदाहरणं आहेत. अशीच तालिका आखायची आणि असंच लिहायचं. हां, आता थोडंसं जो इतरेतर द्वंद्व समासाचा व्हिडिओ पाठवला होता त्याच्यामध्ये कसं लिहायचं ते सांगितलंच गेलं नव्हतं, तर ते सांगते ऐका. समासाचे आत्तापर्यंतचे हा 3रा व्हिडिओ आहे. म्हणजे इतरेतर द्वंद्व समासाचे 2 व्हिडिओ झालेत आणि समाहार द्वंद्वचा 1 व्हिडिओ झालेला आहे. तर याच्यामध्ये जिथून समासाला आपण सुरुवात केली आहे तिथून लिहायला सुरुवात करायची. पुस्तकात थोडंसं वर खाली केलं आहे ते थोडंसं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. ज्या पद्धतीने दिलं त्याच पद्धतीने लिहायचं आहे. आणि तेवढं एक लक्षात आलं तर पुस्तकातलंच बरंचसं घेतलेलं आहे, उदाहरणं वगैरे जास्तीचे ती व्हिडिओमध्ये बघून लिहा. समाहार द्वंद्वचं मात्र पुस्तकात दिलेलं नाही आहे. मी तो नियम तुम्हाला व्हिडिओमध्ये लिहून दिला आहे, तो तसाच बघून लिहायचा आहे. आणि ही तालिकासुद्धा पुस्तकातली नाही आहे, ती मी तुम्हाला जास्तीचा अभ्यास दिलेला आहे हा. त्यामुळे ही तुम्हाला इथेच बघून लिहावी लागणार आहे. कळालं? तर त्याच्यामुळं जसं दिलेलं आहे तसंच्या तसं उतरवून काढा. काही त्याच्यामध्ये आपल्याला गाळायचंच नाही आहे. आलं लक्षात? आपल्या व्याकरणाच्या वहीमध्ये समास नाव टाका, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व व्यवस्थितपणे लिहून काढा, अभ्यास पूर्ण करा. आणि मुख्य म्हणजे सातत्याने 8-1 दिवस दोन्ही समासाबद्दल वाचत राहा, म्हणजे मग ते पक्क होईल आणि समास ओळखू शकाल. आलं लक्षात? ठीक आहे, थांबूयात आपण इथे. पुन्हा भेटूयात. शुभम भवतु.